नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. हे बघ, प्लॅन फिसकटला म्हणून काळजी करू नकोस. त्या मुलीला घरातून बाहेर काढायचा मी पण एक प्लॅन बनवलाय. काय झालं रे? काहीच बोलत नाही तू. हे काय करून ठेवलंयस तू? काय झालं? कोणी मारलंय का तुला? कोणी मारलं रे? अहो त्या पाळण्याने मारलं. तुला तिथे जायची गरज काय होती? अहो मी कुठे गेलो? तो पाईप फरफटत घेऊन गेला. काय म्हणालास? पाईप तुला फरफटत घेऊन गेला? अच्छा, आता तू मलाच टोपी घालतोयस. मी जगाला टोप्या घालतो. हे काय होतं? काय झालं बाळा? आता काय होतंय? घड्याळाचं लोलक तुला वेळ सांगतोय का? आता मी काही म्हणालो तरी तुमचा विश्वास बसणार नाही. बरं ऐक, एक खूप महत्वाचं काम आहे. जा तयार होऊन ये. हा ठीक आहे. बाबा थँक्स. हा, मला लागलंय म्हणून तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात. पाळण्याने मारल्यावर काही ट्रीटमेंट होत नसते. मग चल, कशाला आलो आपण? त्या डीएनए टेस्टचा रिपोर्ट घरच्यांना समजायच्या आधी आपल्याला कळणं महत्वाचं आहे. म्हणूनच आपण इथे आलोय. सर. आत येऊ का डॉक्टर? या ना, बसा ना. थँक्यू डॉक्टर. आपण जी डीएनए टेस्ट केली होती ना, त्याचा रिपोर्ट आत्ताच आलाय. अरे वा. देवेश आहे ना, अरुणचीच मुलगी आहे. अरुण बरोबर बोलत होता. मेलेली मुलगी कशी जिवंत होऊ शकते डॉक्टर? रिझल्ट पॉझिटिव्ह दाखवत आहे. अहो पण हे मान्य कसं करायचं? तुम्ही मान्य करा किंवा करू नका, हाच रिझल्ट आहे. या रिपोर्ट नुसार देवसेना अरुणचीच मुलगी आहे, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. हे राजशेखर साहेबांना द्या. हे घ्या. डॉक्टर, हं? जर हा डीएनए रिझल्ट खरा असेल तर तुमचं हे हॉस्पिटल सील करावं लागेल. काय बोलताय तुम्ही? तुमच्या हॉस्पिटलमध्येच जानकीची डिलिव्हरी झाली होती आणि तुमच्या रेकॉर्डमध्ये हेच आहे की आई आणि बाळ दोघे जिवंत नव्हते. आणि जर तुम्ही म्हणत असाल की देवसेना अरुणची मुलगी आहे, म्हणजे त्या दिवशी जे बाळ गेलं ते अरुणचं नव्हतं, म्हणजे तुम्ही मुलांची अदलाबदल केली आहे, बरोबर ना? असं काही नाही, अशा चुका होत नाहीत. जर चूक होत नसेल तर डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह हवा ना. पण नाही आला म्हणजे तुमच्या हॉस्पिटलमध्ये चूक झाली हे नक्की आहे काय? असं काही झालेलं नाहीये. तुम्ही काहीही बरळताय आता. मी आणि बरळतोय. मागच्याच आठवड्यात एका हॉस्पिटलमध्ये असाच मुलांच्या अदलाबदलीवरून गदारोळ माजला होता. पैशांच्या लोभाने ज्या वॉर्डबॉयने ते मूल बदललं होतं तो आमच्याच पार्टीचा माणूस होता. आमच्याच माणसाने चूक केली होती म्हणून मी थेट मिनिस्टरकडे जाऊन उभा राहिलो काहीतरी मार्ग काढायला. मिनिस्टर कोण होते? मिनिस्टर माझ्या सख्ख्या भावापेक्षाही जवळचे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की धर्मा, मूल बदललं त्याचं मी काही करू शकणार नाही म्हणून. मला आश्चर्य वाटलं. राजकारणात एवढ्या उचापती केल्या मी. अरे एवढ्या ओळखी, अधिकार आणि रुबाब असूनही मूल बदललं गेलं याबाबत मी काहीच करू शकत नाही. मग तुम्ही काय करणार आहात? तुम्ही काहीही करू शकणार नाही. जर ही गोष्ट बाहेर गेली तर अशी किती मुलं तुम्ही बदलली आहेत या प्रश्नावर सगळे एकत्र येतील, कळलं का? हॉस्पिटलच्या दारात धरणं धरली जातील
आंदोलने आणि मोर्चे यांनी समस्या मोठी होऊन तुमच्या डॉक्टरकीला पण कुलूप लागेल, कळलं? डीसींचा फोन येतोय. बहुतेक मुलांच्या अदलाबदलीबद्दल त्यांना कळलं असेल, तेच बोलायचंय. मूर्ती, इकडे ये. बोला ना बाबा. डीसीचा फोन आहे, जरा विचार. त्या बदललेल्या मुलीबद्दल तर बोलायचं नाहीये त्यांना. अहो पण कुठली मुलगी? अरे, त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून जी मुलगी बेपत्ता झाली त्या मुलीबद्दल बोलायलाच फोन केला असेल. जरा उचल आणि बोल. त्यांना सांग की बाबा आहेत ना, नर्सिंग होम मध्येच आहेत आणि मुलगी बदलल्या गेल्याच्या बाबतच बोलतायत ते. त्यांना इथे बोलून घे. हा सर सर सर, असं नका करू, त्यांना नका बोलू. डीसी ना इथे बोलू नका, असं करू नका प्लीज. नाही डॉक्टर, हा प्रश्न डीसी पर्यंत जाईलच. आणि जर डीसीला हे कळलं की मला माहितीये तर ते माझ्यावर रागावतील ना डॉक्टर. प्लीज सर, त्यांना असं काही सांगू नका. मी एक प्रामाणिक राजनेता आहे डॉक्टर. लोकांचे प्रॉब्लेम संसदेत नेल्याशिवाय कसा राहू शकेन मी? प्लीज मला सहकार्य करा सर. या समस्येतून आता तुम्हीच मला सोडवा ना सर. असं म्हणता काय? काय करावं? नाही डॉक्टर, मी काहीच करू शकणार नाही. अरे, तू डीसीला फोन लावून बोलव इकडे ना. नको नको, प्लीज नको सर. मी तुमच्या समोर हात जोडतो, ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचू देऊ नका. डॉक्टर, सगळे तुमच्या समोर हात जोडतात आणि तुम्ही माझ्या समोर हात जोडताय. माझ्या समोर आता दुसरा काही मार्गच नाहीये ना सर. मी कशी मदत करू तुम्हाला? तुम्ही जी अदलाबदली केली आहे त्यामुळे माझ्या बहिणीच्या कुटुंबावर संकट आलंय. आता माझ्या कुटुंबाच्या विरोधात मी कसा सल्ला देऊ सांगा मला? नाही सर, तुम्हालाच आता काहीतरी करावं लागेल. अरे देवा. अडला हरी आणि गाढवाचे पायधरी. फक्त एकच मार्ग आहे. सांगा ना सर. तुम्ही हा जो डीएनए रिपोर्ट बनवलाय ना तो बदला. तुम्ही हा जो डीएनए रिपोर्ट बनवलाय ना तो बदला. माझ्या बहिणीच्या कुटुंबाचा वारस जिवंत नाहीये हे बोलायला कशी जीभ धसेल माझी? सर, तुम्ही ठरवलं तर असं करू शकता. प्लीज सर, प्लीज. तुमची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटतंय. चला, तुमच्यासाठी आणि या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यांसाठी मी हा रिपोर्ट बदलण्याची परवानगी जरी दिली तरी त्याने मला काय फायदा होणार? जर काही फायदा असेल तरच काही रिस्क घेईन ना. एक मिनिट सर. चेक लिहितोय. हा घ्या 2 लाखांचा चेक. 2 लाख? एवढे पुरेसे नाहीयेत, पण पुन्हा गरज भासली तर सांगेन. तुम्ही आधी रिपोर्ट बदलून द्या. बाबा, नाटक तर उत्तम होतं, पण आपण तर आपल्यासाठी हा रिपोर्ट बदलणार होतो ना. पण यांच्याकडून 2 लाख रुपये आपण घेतले हे काही मला कळलं नाही. हे बघ, मी राजकारणी आहे. पैसे न घेता काम केलं तर डॉक्टरला शंका येईल. त्याला शंका येऊ नये म्हणून मी पैसे घेतले. मी तुला माझा राजकारणातला वारस मानतोय, पण माझ्यासारखी बुद्धी तुझ्याकडे नाहीये. मला वाटतंय तुझी पण डीएनए टेस्ट करून घ्यावी. बाबा, उगाच काहीही बोलू नका. राजकारणात टेन्शन न घेता कूल राहावं लागतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिपोर्ट बदललाय. सर, काही झालं तरी ही गोष्ट बाहेर येता कामा नये. प्लीज. डॉक्टर, राजकारणांच्या वचनाची खूप किंमत असते. एकदा का या धर्माने तुम्हाला वचन दिलं ना तर मोडणार नाही. काळजी करू नका. चल बाळा. डॉक्टर पुन्हा भेटू.
अरुण तू म्हणालास की ही मुलगी तुझी आहे पण रिपोर्ट तर निगेटिव्ह आलाय रे. जावई बापू, रिपोर्ट तर निगेटिव्ह आलाय, मग या मुलीला इथे का ठेवायचं? आत्ताच्या आता हिला सोडून या. हे पहा, मी या मुलीला सोडू नाही शकत. ती माझ्यासोबतच राहील. का राहील? दुसऱ्याची मुलगी तुझ्यासोबत का राहील? कारण ही माझी मुलगी आहे. अरे असं कसं? आताच तर डीएनए रिपोर्ट आलाय, तो निगेटिव्ह आलाय ना, मग असं कसं बोलू शकतोस तू? कळत नाही मला. ते तर जो मुलीला घेऊन गेला होता त्याने सगळं सांगितलं मला. कोणाबद्दल बोलतोय तू अरुण? तोच स्वामी नावाचा माणूस आहे. डिलिव्हरीसाठी जानकीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं, बाजूच्याच वॉर्डमध्ये त्याची देखील बायको होती. पण त्याचं मूल जन्मताच मेलं आणि म्हणूनच जानकीला झालेलं मूल त्याने बदललं असं त्याने मला सांगितलं. देवसेना, मी तुझा बाबा नाही, हेच तुझे खरे बाबा आहे. जो या मुलीला घेऊन गेला होता त्यानेच मला येऊन सगळं सांगितलेलं आहे आणि त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास आहे. तो म्हणाला आणि तू मान्य केलंस. आत्ता त्याला इथे बोलव आणि विचार. मुरुडेश्वर मंदिरात भेटलेल्या माणसाला इथे कसं काय बोलवणार? तो इथेच आहे. अहो, जरा त्याला आत बोलवा. तुझं बोलणं ऐकून याचा खूप गैरसमज झालाय. जरा सांग याला. सर, मी पैशांसाठी खोटं बोललो होतो. ही तुमची नाही, माझी मुलगी आहे. मला माफ करा. पैशांच्या लोभाने मी चूक केली. माझी मुलगी मला परत द्या. ए अरुण हा बघ काय बोलतोय रे. हा खोटं बोलतो आत्या. नाही सर, मी खोटं बोलत नाहीये. ही माझी मुलगी आहे. द्या मला माझी मुलगी. सोड द्या. सोड. द्या मला. सोड मुलगी. सोड ती. सोड मुलगी. सोडा. सोडणार मी. जावई बापू, ए, त्या दिवशी तूच तर सांगत होतास ना ही माझी मुलगी आहे म्हणून. सर, त्या दिवशी मी नशेत होतो, दारू प्यायलो होतो. आज शुद्धीवर आहे म्हणून सांगतोय ती माझी मुलगी आहे, तुमची नाही. हे मी नाही मान्य करणार आणि मला माहितीये तू मुद्दाम खोटं बोलतोयस. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवतो. अरे पोलिसांना बोलवायची काय गरज आहे? हा आपल्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला मुलगी देऊन टाक. तू मागतोय तर देऊन टाक ना. कशाला उगाच प्रकरण वाढवतो? जावई बापू, तुम्हाला मुलं आवडतात, मग माझ्या मुलीशी लग्न करा ना. तुम्हाला स्वतःचं बाळ होईल, घराण्याचा वंशज. आणि ते सोडून एका दारुड्याची मुलगी घेऊन आला तुम्ही. घराण्याचं नाव खराब करताय. बाबा, ही मुलगी उगाच माझ्या आयुष्यात नाही आली. 1 वर्षापासून माझ्या डोक्यात जे प्रश्न होते त्याचे उत्तर बनून आली. माझा देवावर अजिबात विश्वास नव्हता, पण देवसेनाला देवाने मला दिलं असं मी मानतो. देवसेना माझी मुलगी नाही हे कुठलेही डीएनए रिपोर्ट सांगू दे किंवा कोणीही सांगू दे, मी ते ऐकणार नाही आणि तिला इथून जाऊही देणार नाही. तू चुकीचं बोलतोयस बेटा. विश्वास हा मनावर अवलंबून असतो, पण पुरावा आपल्या डोळ्यासमोरच असतो. पण न्यायाचा निर्णय हा विश्वास ठेवून घेता येत नाही बाळा, तर तो पुरावा पाहूनच करावा लागतो. आता त्याची मुलगी त्याला परत दे. नाही बाबा, मला तुम्ही थोडा वेळ द्या. काय झालंय, हा खोटं का बोलतोय ते मी तुम्हाला समजावून सांगतो ना बाबा. काय जावई बापू, आता काय समजावून सांगणार आहेस? आत्ता दादा म्हणाला ना, या मुलीने इथे एकही क्षण थांबणं योग्य नाही. अरे ही तुझी मुलगी आहे ना, घेऊन जा ना. हे चल बाळा, तिला चल. अहो, सोडा, सोड माझी मुलगी. सोडा, सोड. बाळा, चल. सोड, सोडा. माझ्या भावाला काय नको. अहो, सोडा. सोड, काय करताय? चाललंय माझी मुलगी. काय जावई बापू, भाऊजी सांगा तुम्ही काय विचित्र करतोय. अरे, अरुण, सोड. तिला नको घेऊन जाऊ. अरुण, बाबा, बाबा, तू घेऊन चाललाय बाबा. बाबा.
बाबा बाबा तू घेऊन जातो तिला. आमच्या घरी येऊन देवसेना अरुणची नाही तर तुझी मुलगी आहे असं सांगून तिला घेऊन जा. हे घे ऍडव्हान्स. जरी डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल पण कशावरून ही मुलगी तुझी आहे, देवसेना तुझी मुलगी आहे याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे? मुलीनेच तर याला बाबा हाक मारलीये. याच मुलीने छोट्या मालकांना बाबा आणि जानकी ताईला आई म्हटलं होतं. हे बघ गंगा, यापुढे आमच्या कुटुंबातल्या कोणत्याही बाबतीत तुला बोलायची गरज नाही. मी कुटुंबासाठी नाही, मी या मुलीसाठी बोलतेय. जर हा माणूस हिचा पिता आहे तर ती मुलगी आनंदी का नाहीये? ती रडत का चालली? अरे हा काय प्रश्न झाला? तिला तिच्या घरी काय सुख मिळालं असेल? इथे जेवण खाण खेळणी सगळं मिळालंय, त्यामुळे आता ती रडत घरी चाललीये. आई वडिलांपुढे मुलांना मोठं दुसरं काहीच वाटत नसतं. जेव्हा या मुलीने याला महत्वच दिलं नाही तेव्हाच मला याच्यावर शंका आली. पुरे पुरे तू उगाच शंका घेतेस. पण ती बरोबर बोलते. गंगाचं बोलणं ऐकून मलाही याच्यावर शंका येते. कोणावर शंका घेताय तुम्ही? 6 वर्ष याच माणसाने हिचा सांभाळ केलाय ना? कितीही वर्ष जरी याने सांभाळलं असेल पण पैशासाठी त्याने ज्या प्रकारे मुलीला देऊन टाकलं त्यानंतर तिच्याशी त्याचा काहीही संबंध असता कामा नये. या घरात आलेल्या मुलीला अशा माणसाच्या हवाली करणं मला अजिबात योग्य वाटत नाही. या माणसाची सुद्धा डीएनए टेस्ट करून घ्या आणि जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर याला ही मुलगी देऊन टाका आणि जर निगेटिव्ह आले तर हा सरळ जेलमध्ये जाईल. काय बरळतेस तू? ही अरुणची मुलगी नाही हे सिद्ध झालंय, आपलं काम संपलं. याच्या डीएनए टेस्टशी आपला काय संबंध? तुम्ही असं कसं बोलू शकता? छोट्या मालकांना पाहून मंदिरातून पळून गेला होता हा तर या मुलगीची किडनीही विकायला तयार होता. जर मुलीला हिच्या हवाली केलं ना तर तिच्या सुरक्षेला कोण जबाबदार असेल? गंगा अगदी बरोबर बोलते. आपल्या घरी आलेल्या मुलीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. पण त्याच्याही आधी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. याने मला पूर्ण शुद्धीत त्याची मुलगी दिली होती आणि आता अचानक असा हा का बदलला याचं कारण मला शोधायचं आहे. याच्यावर कोणीतरी दबाव टाकला असं मला नक्की जावई वाटतं. बापू, कोणीही याच्यावर दबाव टाकलेला नाही. तोच त्याच्या मुलीला शोधत इथे आलाय आणि त्याची मुलगी मागतोय. त्याने जन्माला घातलेलं मूल मागत असेल तर द्यायला नको? आम्ही असं नाही म्हटलं की मुलगी नाही देणार, फक्त एवढंच की त्याआधी त्याला डीएनए टेस्ट करावी लागेल. या माणसाला हॉस्पिटलमध्ये न्यायची तयारी करा, खरं काय ते कळेल. आणि जर असं कळलं की तू हिचा पिता नाहीयेस तर तुझं काय होईल ना ते लक्षात ठेव. मी खरं काय ते सांगतो. ही माझी मुलगी नाही. थोड्या वेळापूर्वी हा बोलला की ही मुलगी याची आहे आणि बघा आता काय बोलतोय. आपण या मुलीला जर ह्याला दिलं ना तर मुलीचं काय झालं असतं काय माहित. हे ही तुझी मुलगी नाही असं म्हणालास ना, आता तर ही तुझ्यासोबत कुठेच जाणार नाही. सोड तिला. ऐका ना जावई बापू, जरी ही त्याची मुलगी नसेल तरी कोणत्या नात्याने हिला आपल्या घरी ठेवणार आहे? अरे पण हो जावई बापू, अहो तुमचं लग्न होणार आहे आणि अशा वेळेला या मुलीला घरात ठेवून गोंधळ निर्माण करू नका. अहो जाऊन द्या या मुलीला. मी या मुलीला अजिबात पाठवू शकणार नाही. तुझी मुलगी बनून ही या घरात राहू शकणार नाही. मग ठीक आहे, माझी मुलगी बनून हिला इथे राहू द्या. एक मुलगी भलेही पुरुषाच्या सुरक्षेत मोठी नाही झाली तर बाईच्या सुरक्षेत मोठी होणं गरजेचं आहे. देवसेनेला मी दत्तक घेते. हे काय मूर्खासारखं बोलतेस? तुला काही अक्कल तरी आहे का? माझा निर्णय योग्य आहे. मी देवसेनेला दत्तक घेतेय. ओहो, अरे ओमकार, काय बोलते ही?
तुझी मुलगी म्हणते की ती मुलीला दत्तक घेणार आहे म्हणून, आणि तू इथे गप्प उभा आहेस. तिच्या लग्नाचा काही विचार केलायस की नाही? समजाव तिला. मला माझ्या लग्नाची काळजी नाहीये. त्यापेक्षा या मुलीची आई होऊन जगणं खूप सौभाग्याचं असेल. यापुढे देवसेना माझी मुलगी आहे. दे मुलीला. सोड तिला, सोड. सोड म्हटलं ना. सोड. सोड मला, हिच्याकडे जायचंय मला. सोड ना, जा तू इकडून. ए आता तुझं इथे काय काम आहे? चल निघ, चल निघ, निघ इथून. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.